ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की पूर्ण जगात श्रेष्ठ असा शिक्षक कोणता आहे, त्यावेळेस तुमचं उत्तर काय असेल? ज्योतिषशास्त्राप्रमाणे माझं हेच मत राहील की पूर्ण जगात, पूर्ण सृष्टीत, ब्रह्मांडात जर कोणी उत्कृष्ट शिक्षक असेल तर तो आहे शनी. ज्यावेळेस त्याची 7.5 लागते त्यावेळेस तो ज्या गोष्टींवर माणसाला घमंड आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून बाजूला करतो. त्याचा पैसा, त्याचे नातेवाईक, त्याची मित्रमंडळी, त्याचा परिवार, या सगळ्या गोष्टींची किंमत त्याला आठवून देतो. आणि तिथून पुढे सुरू होते धर्मपरीक्षा. त्या धर्मपरीक्षेतून सत्य धर्म कसा जाणावा, त्या धर्मानुसार माणसाने कसे वागावे, त्याचबरोबर आपल्या धर्मावर तत्पर कसे राहावे, या गोष्टी शिकवणारा एकमेव शिक्षक म्हणजे शनी आहे. तो त्याच्या 7.5 त्याच्या ध्येयेमध्ये कधीच जातकाला भटकू देत नाही. 7.5 अनुभवलेल्या सर्व लोकांना तुम्ही विचारून पहा की त्या 7.5 वर्षात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची कमतरता जाणवून दिलेली आहे. 7.5 चालू असताना कुंडलीतील 12ही स्थानांवर त्याचा परिणाम पडतो. आपल्या जीवनातील सर्व गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि आपण त्यांचा वापर कसा केलेला आहे, आपल्याकडून काय काय चुका झालेल्या आहेत, या सर्वांची आठवण शनिदेव आपल्याला आणून देतात. आणि त्या 7.5 नंतरचा जो जातक असतो हा 7.5 वर्षापूर्वी ज्या पद्धतीचा होता त्याच्यात खूप जास्त बदल झालेले असतात. ज्या व्यक्तीवर शनीची 7.5 येऊन गेलेली आहे त्याच्या जीवनात अनेक प्रकारचे बदल घडून गेलेले असतात. त्यामुळे जगातील सर्वात नियमबद्ध आणि सर्वात उत्कृष्ट शिक्षक म्हणून शनिदेवांकडे आपण पाहू शकतो. कारण त्यांच्या न्यायापुढे त्यांच्या वडिलांना, गुरूंना कोणालाही कोणतंही उत्कृष्ट स्थान नाही. जो व्यक्ती चूक करेल त्या व्यक्तीला दंड मिळेल, ही भूमिका ठेवून चालणारे शनिदेव जगातील एकमेव उत्कृष्ट शिक्षक असतील, हे मानायला काहीच हरकत नाही.